पदग्रहण सोहळ्यामध्ये म्हटलं की माझ्या वडिलांनी भाजपाची दुकान सुरू केली आणि आता ही दुकान मी बंद पाडणार. सर्वात आधी त्या शहर काँग्रेस शहर अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो की तुमचा कार्यकाळ चांगला जावा आणि तुम्ही ज्या विकृत आणि अर्बन लक्षणी मानसिकतेची आहे, भारतीय जनता पार्टी हे काही दुकान नाहीये, तर तुमची मानसिकता ही काँग्रेसची आहे. भारतीय जनता पार्टी ही जनसंघापासून देशसेवेची, राष्ट्रसेवेची, जनसेवेची प्रेरणा घेऊन लोकांमध्ये लोकांची सेवा करणारा हा पक्ष आहे. हे दुकान नाही आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टी हे सेवा केंद्र आहे. आणि अर्बन लक्षणी मानसिकतेचे प्रफुल्ल गुरुदेव यांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या वडिलांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुपडीकर यांनी पोट भरून भारतीय जनता पक्षामध्ये आणलं. भारतीय जनता पक्षामध्ये आणल्यानंतर तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला आमदार केलं, आमदार केल्यानंतर तुम्हाला मंत्री सुद्धा केलं, वनराज्य मंत्री झाले होते. त्यानंतर तुम्हाला नागपूर शहरातली लोकसभेची तिकीट सुद्धा दिली. नाईलाजाने तुम्ही हारले. पण यांनी जो आरोप केला आहे की बहुजन समाजाला कुठेतरी संपवण्याचा कट भारतीय जनता पार्टी करते किंवा हे करते, याचं भारतीय जनता पार्टी 100% खंडन करते. भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे. बहुजन समाजातील सर्वात जास्त नेते जर कुठे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये असेल. आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुण भाऊ अडसर हे सर्व भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते. भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वतः आई मानलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे. हा भारतीय जनता पक्ष आहे. मी हे विचारू शकतो की बा मान्य प्रफुल्लजी गुरुदेव, आपण जेव्हा आमचे काका भारतीय जनता पक्षामध्ये होते तर किती बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ते स्वतः पक्षामध्ये मोठे झाले. पण बहुजन समाजाच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मोठं केलं असेल तर त्यांनी नाव दाखवावं. नाहीतर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे सारखे खंदे कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केल्यानंतर जनतेची सेवा केली, ग्रामीण मध्ये चांगला विकास केला. विकास केल्यानंतर जेव्हा ते प्रदेश अध्यक्ष होते तर काँग्रेसचे दुकान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बंद पाडलं होतं. काँग्रेसचा एक कार्यकर्ता कार्यालयामध्ये सुद्धा फिरकत